आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्माची दुःख विसरसी। विठुरायाच्या दर्शनाला आतुर झालेले महर्षी वाल्मिकी ऋषींची पालखी सोहळा पुरंदर तालुक्यातील वाल्हे नगरीतून पंढरपूरकडे मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाला। यावेळी महर्षी वाल्मिकींच्या संजीवन समाधीवर सकाळी 8च्या सुमारास शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत हरिभक्त पारायण, बबन महाराज भुजबळ यांच्या हस्ते महाअभिषेक तसेच माऊलींच्या जयघोषात ऋषी मंदिराला प्रदक्षिणा देखील घालण्यात आली। त्यानंतर 9:15च्या दरम्यान हरिभक्त पारायण अशोक महाराज पवार यांच्या नेतृत्वाखाली वाल्मिकींच्या पालखी सोहळ्याची गावातून शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी टाळ मृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषाने संपूर्ण वाल्हे नगरी अक्षरशः भक्ती सागरात चिंब झाली होती। यावेळी माऊलींच्या प्रस्थानानंतर वाल्मिकींच्या पालखी सोहळ्याचे देखील प्रस्थान झाल्याने या पालखी सोहळ्याला जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉक्टर प्राजक्ता दुर्गाडे यांच्यासह वाल्हे गावचे सरपंच अतुल गायकवाड तसेच सुवर्णा पवार, शंकर भुजबळ, धनंजय पवार, रमजान आत्तार, मारुती रोकडे, चंद्रकांत दुर्गाडे, सचिन देशपांडे, अमित झेंडे, अंकुश शिंदे, सुनील पवार, व्यापारी संघटनेचे चिमनलाला शहा आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली। पालखी सोहळा पंढरीच्या विठुरायाच्या भेटीच्या ओढीनं श्रीक्षेत्र वाल्हे येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे आज प्रस्थान करतोय। मोठ्या आनंदामध्ये परिसरातील पंचक्रोशीतील त्याचबरोबर आजूबाजूच्या गावातील वाड्या वस्तीतील भाविक वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या साक्षीनं, ग्रामस्थांच्या साक्षीनं या ठिकाणी आम्ही पंढरपूरकडे प्रस्थान करतोय। फार अशा प्रकारचा आनंद या ठिकाणी आमच्या मनातून ओसंडून होतोय। त्याचा वाल्मिकी ऋषी पालखी सोहळा आजपासून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे। हा गेले 17 वर्ष अविरतपणे ही सेवा चालू आहे आणि हा पालखी सोहळा चालू आहे। या पालखी सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी, यांना सदिच्छा देण्यासाठी आज वाल्हे पंचक्रोशीतील सर्वजण इथं जमा झालेले आहेत आणि ह्या पालखी सोहळ्याचा एक ज्यांना शक्य नाही जाण्यासाठी त्यांना थोडासा आपल्या गावातूनच ह्याचा आनंद मिळावा ह्या सर्वांसाठी आज आम्ही सर्वजण इथं उपस्थित आहोत। हा पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पाडावा, सर्वजण आरोग्यदायी त्यांचा प्रवास व्हावा आणि त्यांना काही अडचण येऊ नये अशी आमची अपेक्षाही आहे आणि अशी आमची प्रार्थनाही आहे। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी सिकंदर नदाब, पुरंदर, पुणे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।